तर हे बघू शकता अशा पद्धतीचं कल्चर आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. यालाच आपण मल्टिप्लाय करत आहोत. तर आपण आता पाणी कमी असल्यामुळं त्या प्रमाणातच कमी 200 लिटरला 1 लिटर लागते. आता आपलं हे पाणी 100 लिटर होणार आहे किंवा 100 लिटर तयार होणार आहे. त्यासाठी अर्धी बॉटल टाकतोय. अजून तुमचं काही सगळं पडलं तरी त्याचा काही दुष्परिणाम काही होणार नाही, उलट लवकर तयार होईल. पण आपल्याला जर 1 लिटर आहे ना, तर ते आपल्याला 200 लिटरमध्ये करायचं आहे ना. त्यानंतर त्यामध्ये देशी गाईचं ताक आता 100 लिटर आहे, त्यामुळे 1च लिटर वापरलं तरी ठीक पुरेसं आहे त्यासाठी. आणि देशी गूळ जो बारीक करून चांगला विरघळ असा, आधीच विरघळ असा त्याला टाकायला. डायरेक्ट हे टाकून न टाकता त्याला थोडं बारीक करून चांगला विरघळ अशा पद्धतीचा गूळ करून आपण त्यामध्ये टाकायचा. यामध्ये बघू शकताय ऑलरेडी बारीक करून त्यात थोडं पाणी मिक्स करून आपण त्याला विरघळूनच घेतलेलं आहे. त्यामुळे ते नक्कीच आपल्याला ते व्यवस्थितरित्या मिक्स होईल. भूकृपा अमृत करतोय म्हणजे आपण हे जीवाणूंचं कल्चर करतोय, जे की आपल्या मातीमध्ये असणं आवश्यकच आहे. हे फक्त भात शेतीसाठी नाही, तर आपले जे काही फळपिकं आहेत, नारळ, आंबा असेल, काजू असेल, अशा आता आंब्याचं आपल्याकडं प्रत्येकाकडं खतं देणं चालूच आहे. त्याला आपण हे ड्रेंचिंग करू शकतो आणि याचा चांगला परिणाम आहे. कारण का हे आवश्यक जीवाणू आहे, त्याचंच कल्चर आहे, ते आपण वाढवत आहोत. आणि ह्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढवळणं गरजेचं आहे. कारण का ह्याला ऑक्सिजनची गरज असते. हे जीवाणू जिवंत राहण्यासाठी हे चांगल्या पद्धतीनं ढवळून घेणं गरजेचं आहे. एका बाजूनं व्यवस्थित फक्त चांगल्या पद्धतीने एरिएशन होईल अशा पद्धतीने ढवळणं आहे. आणि हे बॅरल उन्हात ठेवायचं नाही, कारण ते जीवाणू पूर्ण मरून जातील. तर आपल्या झाडाच्या सावलीत, आपल्या जिथे काही सावली पडू शकते कंटिन्यू, अशा ठिकाणी हा बॅरल ठेवा. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कल्चर वाढू शकता. आता आपल्याकडं प्रत्येकाकडे 200 लिटर हे पुढच्या आठवड्यापर्यंत होईल. आता हे एकदा मिक्स केलं का पुढील 6 ते 7 दिवस पूर्ण या जीवाणूंच्या वाढीसाठी लागतात. पुढच्या म्हणजे 1 आठवड्यानंतर तुम्ही हे कुठे तुम्हाला जिथं गरज पडेल त्या पद्धतीने ते वापरू शकता, किंवा तुम्ही दुसऱ्याला पण देऊ शकता ज्यांना नवीन बनवायचं आहे अशाने. पण एक 6 ते 7 दिवस ठेवावं लागतं. आणि याचा वापर आपण पुढील 6 ते 7 महिन्यापर्यंत सुद्धा करू शकतो. फक्त एवढंच काळजी घ्यायची की प्रत्येक महिन्यानंतर त्यामध्ये 2 लिटर ताक आणि आपलं देशी गाईचं 1 किलो गूळ हा मिक्स करत राहायचा आहे. कारण त्यातले जीवाणू जिवंत राहिले पाहिजे आणि त्यासाठी 2 लिटर ताक आणि गूळ मिक्स करत राहायचं. त्याने ज्यांच्याकडे नाहीये ना कल्चर त्यांनी घ्या. सगळ्यांनी एक काळजी घ्यायची आहे. हा, हे तुम्ही आता ड्रम मध्ये जेव्हा तयार कराल, दूध नाही ते ताक आहे. सगळ्यांनी जरा एक लक्ष द्या की तुम्ही तयार कराल तर हे झाकण, त्याला झाकण लावून ठेवणार का सगळे? नाही, त्याला सुती कपडा किंवा साडी किंवा गोलपाट असेल याच्यानीच हे करायचं. आणि जेव्हा दुसरं तुम्ही कल्चर तुम्ही काढाल 1 लिटरच्या बॉटलमध्ये, तर त्या ती बॉटल जी आहे त्या झाकणाला कंपल्सरी होल मारायचा. कारण हे जीवाणूंना ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्याला त्याला होल मारून ठेवायला पाहिजे. तुम्ही जर तशीच बॉटल पॅक करून ठेवली तर ते सगळे जीवाणू त्याच्यातले पुढे दाखवा जरा बॉटलला तसं. आणि बॉटलला होल मारलेला आहे, नेताना सांभाळून न्या. बाकी हे आता ऑलरेडी होल मारून दिलेले आहेत. तुम्हाला मिळालं फक्त फोटोसाठी घ्या. आता त्यांना द्या सगळ्यांना. नंतर ज्यांच्याकडे आहे त्यांनी परत पिशवीत टाका.